नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPID ऍक्ट या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर चला सुरू करूया. या व्हिडिओमध्ये आज आपण प्रामुख्याने काय काय बघणार आहोत. सर्वात प्रथम MPID ऍक्ट म्हणजे काय, MPID ऍक्ट कोणावर लागू होऊ शकतो आणि MPID ऍक्ट लागल्यावर नेमकं काय होतं, ह्या सर्व गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. आता सर्वात पहिला मुद्दा आहे MPID ऍक्ट म्हणजे काय. MPID म्हणजेच महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट. नावातच सांगितलेलं आहे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स. आता डिपॉझिटर्स म्हणजे काय, जर समजा एखाद्या व्यक्तीने किंवा ठराविक व्यक्तींनी जर एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडे, मग ती बँक असू दे, पतसंस्था असू दे किंवा अन्य कोणताही व्यक्ती असू दे, त्याच्याकडे जर पैसे जमा केले असतील किंवा पैसे डिपॉझिट केले असतील गुंतवणूक ह्या हेतूने, आणि जर समजा त्या व्यक्तीने त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने ते पैसे जर परत केले नाहीत, तर अशा केसमध्ये तुम्ही MPID ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, जे कोण डिपॉझिटर्स आहेत, डिपॉझिटर म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस तुम्ही तुमची रक्कम एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये डिपॉझिट करता किंवा जमा करता, त्यावेळेस तुम्ही डिपॉझिटर झाला. तर तुम्ही जी काय रक्कम जमा केलेली आहे त्या रकमेसंदर्भात जर समजा तुमच्यावर अन्याय झाला किंवा त्या रकमेसंदर्भात जर फ्रॉड झाला, तर अशा केसमध्ये तुम्ही MPID ऍक्ट अंतर्गत कारवाई करू शकता. त्यामुळे ह्याचं नाव आहे महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स. जे कोण डिपॉझिटर्स आहेत त्यांची जी काही रक्कम आहे त्या रकमेबाबत त्यांना ह्या ऍक्टमध्ये प्रोटेक्शन दिले गेलेलं आहे. आता MPID ऍक्ट जो काही आहे तो एकदम स्ट्रिक्ट नेचरचा आहे. स्ट्रिक्ट नेचर म्हणजे थोडक्यात काय, हा जो काही ऍक्ट आहे तो पूर्णपणे डिपॉझिटर्सच्या बाजूने आहे. कारण की नावातच तुम्ही बघू शकता प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स. डिपॉझिटर्सचे जे काही इंटरेस्ट आहेत ते ह्या ऍक्ट अंतर्गत प्रोटेक्ट केलेले आहे. हा ऍक्ट बनवलेलाच ह्या हेतूपूर्वक आहे की डिपॉझिटर्स जे काही आहेत त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट केले जातील किंवा त्यांना न्याय लवकरात लवकर कसा मिळावा यासाठी MPID ऍक्ट हा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे MPID ऍक्ट जो काही आहे तो पूर्णपणे स्ट्रिक्ट नेचरचा आहे किंवा कडक आहे असं तुम्ही समजू शकता. आता वळूयात पुढच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे MPID ऍक्ट कोणावर लागू शकतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच लोकांना काय वाटतं, MPID ऍक्ट हा तो जो काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या ओनरवरच MPID ऍक्ट लागतो, असं बरेच लोकांची गैरसमजूत असते. तर असं नाही आहे. MPID ऍक्ट जो आहे तो त्या इन्स्टिट्यूशनच्या ओनरवर तर लागू शकतो, पण त्यासोबतच त्या इन्स्टिट्यूशनचे जे कोण डायरेक्टर असतील, प्रमोटर असतील किंवा मॅनेजर्स असतील किंवा त्या इन्स्टिट्यूशन संदर्भात अन्य कोणताही व्यक्ती जो त्या फ्रॉडमध्ये इन्व्हॉल्ड आहे किंवा फ्रॉडमध्ये त्याचा वाटा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीवर MPID ऍक्ट हा लागू होऊ शकतो. त्यामुळे ही समजूत तुम्ही डोक्यातून काढून टाका की MPID ऍक्ट हा पूर्णपणे ओनरवरच लागतो, असं काही नाही आहे. MPID ऍक्ट हा डायरेक्टर, प्रमोटर्स किंवा मॅनेजर्स यांच्यावर सुद्धा MPID ऍक्ट हा लागू होऊ शकतो. आता पुढचा मुद्दा आहे MPID लागल्यावर नेमकं काय होतं. आता आपण मगासपासून चर्चा करतो MPID म्हणजे हा नेमका कायदा काय आहे आणि MPIDचा फायदा ठेवीदारांना काय होतो. आपण आतापर्यंत हे बघितलं की MPID ऍक्ट हा पूर्णपणे ठेवीदारांच्या बाजूने आहे, तर ह्याचा फायदा कसा होतो, नेमकं काय होतं MPID मध्ये. एक गोष्ट जाणून घ्या, ज्यावेळेस ॲज अ इन्व्हेस्टर किंवा ॲज अ डिपॉझिटर ज्यावेळेस तुमच्या रकमेसंदर्भात काही फ्रॉड होतो किंवा तुमची रक्कम तुम्हाला त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून परत मिळत नाही, अशा केसमध्ये तुम्ही MPID अंतर्गत त्या इन्स्टिट्यूशनवर कारवाई करता. कारवाई केल्यानंतर मी जसं तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे, MPID ऍक्ट जो आहे तो पूर्णपणे ठेवीदारांच्या बाजूने आहे आणि MPID ऍक्ट हा स्ट्रिक्ट नेचरचा आहे. त्यामुळे अशा केसमध्ये जर समजा कोर्टामध्ये तुम्ही केस दाखल केला, सर्वात प्रथम तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करायचा आहे. FIR मध्ये MPID सोबत अन्य BNS किंवा IPC चे सेक्शन सुद्धा तिथं, म्हणजे जर समजा फ्रॉड वगैरे झाला असेल तर त्या अनुषंगाने ते सुद्धा सेक्शन्स तिथे लागतील. जर समजा अशा काही गोष्टी झाल्या असतील तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सर्वात प्रथम FIR दाखल करायचा आहे. त्याच्यानंतर कोर्टात तुमची केस जाईल. आणि MPIDचा फायदा ठेवीदारांना असा होतो की MPID मध्ये जे कोण ओनर आहेत, डायरेक्टर्स असतील, प्रमोटर्स असतील, त्यांचे अकाउंट फ्रीज केले जातात. त्याच्यासोबतच जर समजा ते जे काही ओनर्स आहेत किंवा ते जे कोण प्रमोटर्स आहेत त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त करून त्यांची मालमत्ता, मग ती स्थावर असू दे किंवा जंगम असू दे, ती मालमत्ता जप्त करून त्यातून येणारी रक्कम जी काही आहे त्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे भागवले जातात. मग बऱ्याच लोकांना असं वाटतं की जर समजा तो जो कोण ओनर आहे त्या ओनरने ठेवीदारांच्या पैशाऐवजी स्वतःच्या पैशातून जर मालमत्ता विकत घेतली असेल तर ती मालमत्ता जप्त होते का, असा प्रश्न बरेचदा उद्भवतो किंवा असा प्रश्न बरेचदा लोकांसमोर येतो. तर एक गोष्ट जाणून घ्या, MPID ऍक्ट हा एवढा स्ट्रिक्ट नेचरचा आहे किंवा एवढा कडक आहे की जर समजा तो जो कोण ओनर, प्रमोटर, डायरेक्टर जो कोण असेल त्याने फ्रॉड केला असेल किंवा तो जर ठेवीदारांचे पैसे देत नसेल, तर त्याने स्वतःच्या पैशातून कमवलेली जी काही मालमत्ता आहे
ती मालमत्ता सुद्धा जप्त होऊ शकते आणि त्या मालमत्तेतून येणारे पैसे हे ठेवीदारांचे, त्या मालमत्तेतून येणाऱ्या पैशातून ठेवीदारांचे पैसे हे भागवले जाऊ शकतात. त्यामुळे ते जे काही ओनर आहेत किंवा ते जे काही प्रमोटर डायरेक्टर्स असतील त्यांनी जर ते जे काही इन्व्हेस्टर्स किंवा डिपॉझिटर्सचे पैसे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर स्वतःच्या पैशातून जरी मालमत्ता घेतली असेल तरी सुद्धा ती मालमत्ता जप्त होण्याचे चान्सेस आहेत. ही एक गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. आणखीन एक गोष्ट म्हणजे जर समजा त्या ओनरने ठेवीदारांच्या पैशातून जर एखाद्या नातेवाईकाच्या नावाने मालमत्ता घेतली असेल तर ती मालमत्ता सुद्धा जप्त होऊ शकते आणि त्यातून येणारी रक्कम ठेवीदारांचे पैसे त्या रकमेतून भागवले जाऊ शकतात. त्यामुळे वारंवार सांगितलं जातं की एमपीआयडी ऍक्ट जो काही आहे तो पूर्णपणे ठेवीदारांच्या बाजूने आहे. त्याचसोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे एमपीआयडी ऍक्ट मध्ये सहसा बेल ग्रँट होत नाही. बेल ग्रँट होते का तर निश्चितच होते, नाही असं नाहीये, पण एमपीआयडी ऍक्ट मध्ये बेल ग्रँट करणं किंवा बेल मिळणं हे थोडंसं कठीण असतं. कारण की हा ऍक्ट पूर्णपणे ठेवीदारांच्या बाजूने आहे. अर्थात त्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात की तुमच्या केसचे सर्कमस्टान्सेस काय आहेत, तुमच्या केसचे फॅक्ट्स काय आहेत, तुमच्या केसमध्ये एव्हिडन्स कसा तुम्ही सादर करता, आर्ग्युमेंट कसं करता, ह्या गोष्टी सुद्धा निश्चितच मॅटर करतात. पण सहसा एमपीआयडी मध्ये बेल मिळत नाही. जर समजा ते जे काही पुरावे असतील किंवा जर ज्या काही सर्कमस्टान्सेस सिच्युएशन ह्या पूर्णपणे ठेवीदारांच्या बाजूने असतील तर अशा केसमध्ये एमपीआयडी मध्ये बेल रिजेक्ट होण्याचे चान्सेस फारसे आहेत. याचा अर्थ असा नाही की एमपीआयडी मध्ये बेल मिळत नाही, बेल मिळू शकते, पण त्यासाठी तुम्हाला पुरावे किंवा जे काही फॅक्ट्स असतील केसचे ते तुमच्या बाजूने असतील तर तुम्हाला बेल मिळू शकते. तर हा होता एमपीआयडी संदर्भात व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तरी या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही निश्चितच कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.